नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे शरयू आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही गणपती बाप्पाचं आगमन कसं केलं हे बघायला मिळणार आहे। आय नो हा व्लॉग जरा जास्तच उशिरा आलाय किंवा मी पोस्ट करतेय, कारण हे गणपती बाप्पाचे दिवस कसे निघून गेले हे बिलकुल समजलं नाही। आणि आय नो तुम्हाला पण नसेल समजलं की बाप्पा कधी आले आणि कधी गेले। तुम्ही जर माझ्या चॅनलवरचा हरतालिका हा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला हा व्लॉग पूर्ण समजेल। आणि अजून सुद्धा तुम्ही हरतालिकेचा व्लॉग बघितला नसेल तर पहिले तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला हा व्लॉग कंटिन्यू करता येईल। सो गाइज, फायनली आपण या व्लॉगची सुरुवात करूया आणि या वर्षीच्या डेकोरेशनची सुद्धा। तर फर्स्ट ऑफ ऑल आमचं जे बॅकड्रॉप आहे ते थोडं डार्क होतं, तर मग हायलाइट व्हायसाठी आम्ही असं व्हाईट नेटनी कव्हर केलं आणि त्यावरती आम्ही तुळशी बागेतून असं पाना फुलांचं छान नेट आणली होती, म्हणजे पानांची, आणि ती खूप आम्हाला बजेट फ्रेंडली भेटलेली आहे, जस्ट फॉर 350 रुपीज। आणि मग त्याच्याच मागे आम्ही लाइटिंग लावली। आणि मी असा मेंबर आहे की मी खूप उत्साही होते, कारण की मी फर्स्ट टाइम या डेकोरेशनमध्ये सहभागी होत होते। तर मला ही जी फ्रेम आहे त्याला कंप्लीट करायसाठी असं छान पडद्यावाला इफेक्ट करायचा होता। सो मम्मीनी छान मला असे फुलं करून दिले आणि मग ते आम्ही छान लावले आणि फायनली आमचं डेकोरेशन झालं कंप्लीट। आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा सांगा। सासू आराम करत आहे। सासूनी इतके काम केले। मम्मी कशी वाटते तुला सून ही काम करते काय? सो गाईज, आता आम्ही चाललोय गणपती आणायला। आपला पहिला गणपती बाप्पा विथ माझं आपला। सो गाईज, फायनली तो टाइम आला होता की आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जातोय। तर मी आणि बाबा असे आम्ही तिघं निघालो, कारण की हरतालिकेची जी पूजा मांडली होती ती आम्ही असं सोडून नाही येता आलं असतं मम्मीला, म्हणून त्या घरी होत्या। आणि तुम्हाला समजलंच असेल की मी आता कुठे आहे, तर मी अमरावतीला आहे आणि तुम्ही पण अमरावतीचे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, कळवा। तो गाईज, आम्ही दरवर्षी मूर्ती इथूनच घेतो, कारण की हे जे लोकेशन आहे इथे फक्त आणि फक्त मातीचे स्टॉल लागतात। जे पण म्हणजे मातीचे गणपती बनवतात, जे पण कलाकार असतात त्यांना 1 बाय 1 ते स्टॉल देतात। आणि इतके सुंदर सुंदर मातीचे गणपती होते, म्हणजे प्रत्येक स्टॉलमध्ये समजून येत होतं की येस, हे असं वेगवेगळ्या कलाकारांनी बनवलं होतं, तर प्रत्येकांची कला पण इथे बघायला मिळते। सो फायनली आम्हाला पण आमचे गणपती बाप्पा मिळाले आहे। गणपती बाप्पा मोरया। भयानक वाला पाऊस सुरू आहे पण आम्हाला थोडंफार भेटलं। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। आला रे आला, गणपती आला। मी म्हटलं सेम सेम आहे ना दोन आपले। गणपती बाप्पा मोरया। आला रे आला, गणपती आला। याच्या पुढे काय असतं? 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। सो गणपती बाप्पा आल्यानंतर आम्ही त्या रात्री छान हरतालिकेची रात्री 12 वाजता पूजा केली, जे की ॲज मेन्शन विधी आहे। आणि मग मॉर्निंगमध्ये छान सुंदर गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं, तर सुंदर सुंदर रांगोळी काढली। त्यानंतर मग हरतालिकेचं जे पण पूजा असते ती संपन्न झाली आणि छान आम्ही हा प्रसाद खाल्ला। आफ्टर दॅट पुन्हा मी रेडी झाली आहे ही मम्मीची सुंदर साडी नेसून, आणि मी कशी दिसते आहे हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मग आता आम्ही फायनली गणपती बाप्पाचं आगमन करणार होतो। जमली? मम्मी पप्पा मस्त आहे। लग्नानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पा आमच्या घरी येणार होते,
तर आम्ही दोघंही छान जोड्यांनी पूजा केली. आणि बाबांकडे एक पुस्तक आहे, म्हणजे कोकणातले गणपती जसे बसवतात तसं एक रत्नागिरीचे ऑथर आहेत, तर ते त्यांचं पुस्तक खूप वर्षापासून म्हणजे त्याला फॉलो करतात आणि इतकी सुंदर पूजा मांडतात. म्हणजे ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास ही पूजा चालली आणि त्यानुसार मग आम्ही गणपती बाप्पाचं कसं स्वागत केलं. सर्वप्रथम तर आमचे जे घरचे देव आहे त्यांच्या पुढे पानाचा विडा दाखवला. त्यानंतर सुंदर रांगोळी काढली आणि जिथे बाप्पा असं स्थान घेणार होते त्या जागेचं पूजन केलं, कलश पूजन केलं आणि त्यानंतर गणपती बाप्पा बसल्यानंतर छान प्राणप्रतिष्ठा करतात. जो मै नेत्रे जगमंडलाय कारके उर्मिलिये दया भक्ता. सो या प्रकारे खूप सुंदर पूजा झाली आणि गणपती बाप्पाच्या घरी आगमन झालं. आणि आज आम्ही बऱ्याच जणांना इन्व्हाइट केलं होतं, जसे की म्हणजे माझी माहेरची फॅमिली. ऑफकोर्स माझ्या घरी गणपती नसतो, तर हा छान ओकेजन होता, म्हणजे छान सेलिब्रेट करायचा. तर आमची पण फॅमिली म्हणजे माझी सासरची फॅमिली आणि माहेरची फॅमिली असे भरपूर जणं होते. मग सर्वांनी सुंदर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. म्हणजे दादा, वहिनी, आई आणि आमचं पिल्लू सखी, तिने पण पहिल्यांदा गणपतीचं छान एक्सपिरियन्स केलं. बाप्पा बाप्पा, कोणाची इच्छा सखी कुठे आली बाई? ती खूप बदमाश होणार आहे माहिती का तुला? अशी नखरेल होणार आहे, नखरेल. आतू सारखी आणि मम्मा सारखी. फॅशन इन्स्टा क्वीन प्रिन्सेस. माझ्या गोंड्या. मग सर्वांनी छान दर्शन घेतले आणि मग मस्त जेवणाचा कार्यक्रम आटोपला. माहित आहे आम्हाला शकी नाही येणार म्हणून वापस. शकी तू वापस नाही येणार, तू वापस नाही येणार. सो सखी गेली तिच्या मामाकडे आणि मग बाबा, आता गणपतीचा सीझन असल्यामुळे शॉपमध्ये खूप कामं होते तर थोडे उशिरा आले. आफ्टर दॅट आम्ही गेलो एक फॅमिली विजिटला. सो गाईज आज आमचा खूप बिझी शेड्यूल आहे. त्याचा काटावर उतला आहे ना. कुठे? हा हो हो. सो गाईज हे सुंदर घर आहे माझे सर्वात मोठे जे सासू सासरे आहे त्यांचं, आणि ते रिसेंटली ते शिफ्ट झाले तर मी पण नव्हतं पाहिलं आणि माझे आईबाबा पण पहिल्यांदा येणार होते. आणि प्रणवनी बघितलं होतं पण असं रिकामं पाहिलं होतं, पूर्ण सेट घर झाल्यानंतर नव्हतं पाहिलं. तर इतकं छान पीसफुल वाटत होतं आणि बंगडीवर तर खूपच छान वाटत होतं. सो मग आईबाबा निघाले गावाला जायला आणि मग आम्ही गेलो दादाकडे दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं आणि खूप छान दर्शन झालं. आरती भेटली आम्हाला आणि मग मम्मी, मी आणि अहो निघाले एका स्पेशल ठिकाणी आणि इतके जास्त दमले होते ना, कंटिन्यू काही ना काही सुरू होतं. तर हा पण खूप जास्त इम्पॉर्टंट मुमेंट आहे, कारण की माझ्या आजी सासूचा वाढदिवस आहे, म्हणजे मम्मीच्या आईंचा. आणि जाता जाता आम्ही खूप सुंदर फ्लॉवर्स घेतले त्यांच्यासाठी. सो माझ्यासाठी माझ्या आजे सासू एकदम असा फेवरेट ह्युमन बिंग आहेत आणि त्यांचा आणि माझा बॉन्ड खूप वेगळा आहे आणि आम्ही खूप असं मस्ती आणि असं क्यूटमध्ये आम्ही आमचा बॉन्ड शेअर करतो आणि त्या एकदम असा क्यूटेस्ट पर्सन आहेत आमच्या घरी. ब्युटिफुल फ्लॉवर्स फॉर ब्युटिफुल लेडी. बर्थडे गर्ल. सो आजीच्या बड्डे निमित्त आम्हाला छान असा मस्त नाश्ता मिळालेला आहे आणि तो आम्ही मस्त विथ फॅमिली एन्जॉय केला.
आफ्टर दॅट आम्ही आलो घरी, कारण की नेक्स्टच डे आम्हाला निघायचं होतं पुण्यासाठी. आणि असा एक दिवसाचा गणपती बाप्पाचा सहवास आणि आपला व्लॉग आपण इथे एंड करूया. पण आय नो गणपती बाप्पा नेहमी आपल्यासोबत आहे, 10 दिवस संपले असतील तरीसुद्धा. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. असा होता माझा आजचा दिवस, म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस. सो थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय बाय.